नमस्कार. आता आम्ही निघालोय जी महाराष्ट्राची पंचवार्षिक निवडणूक आहे त्या निवडणुकीला निघालोय. पुष्पा मतदानाला जाऊया ना? हो, पण माझं आधार कार्ड सापडणं झालंय. मी आधार कार्ड हुडकते. कुठे बघ लवकर. बघा बायकांचं असं असतं बघा, लढायला जायचं आणि तलवार घरात विसरायची. बघा आता ही तासभर तरी आधार कार्ड शोधत बसेल आणि हिला काय आधार कार्ड सापडणार नाही. बघा कुठं ठेवलंय बघ की नाही. अख्खा पसारा आता घरातला काढाल बरं का, अख्खा पसारा काढाल. आधार कार्ड हिला गावणारच नाही. आता बायको घराला कुलूप वगैरे लावेल आणि अशा पद्धतीनं मतदानाला निघालोय. हो चला की लवकर. बघा आता अशा पद्धतीनं आता मतदानातनं घरी आलो. मस्तपैकी उन्हातनं गावात जायचं आहे. बरं कितीही तुम्ही बरं बघा आता काय तर राहिलंच, 100% काय ना काय तर राहिले. बघा बायका अशाच असतात, काय त्यांचं राहील काय नाही, उगच कधी वेळेत आल्यात असं नाहीच. झालं का? तर हे आता गाडीवरून जाणार ॲक्टिव्हवरनं. मोठी गाडी काही नेत नाही कारण ते 200 मीटर आत काय सोडत नाहीत. हो का, ही मतदानाला चालल्या का मॉडेलिंगला चालल्या तीच कळना. आधार कार्ड घेतलं का? हां चला आता हे मस्तपैकी आपण निघालोय मतदानाला. चालू केल्या आता मस्तपैकी बसा. आणि अशा पद्धतीनं माऊली बाय बाय. मला पण यायचंय मतदानाला. आता बघा हिला पण मतदानाला यायचं आहे. ही 10वीला आहे. हिचं 17 वर्ष 16 वर्ष चालू आहे आणि हिला मतदानाला यायचं आहे. तुला बाळा मतदानाला किती अधिकार आहे तुला? 18 वर्ष. मग 2 वर्ष घरात वाट बघ, घर सांभाळतोपर्यंत. हां आम्ही तोपर्यंत मतदान करून येतो. हां कुठे जायचं नाही, अभ्यास कर आणि आम्ही मतदान करून येतो. चला जाऊया ना? हो चला. हां ठीक आहे. आपण मतदान करायला निघालेलो आहे. हे आमचं वसंतगड किल्ले वसंतगडचा स्टॉप आहे. असं इकडं आता निघालो गावात. गावातला रस्ता तुम्हाला दाखवतो. हा आहे गावातला रस्ता आणि वरती गावामध्ये आमचं मतदान आहे. अशा पद्धतीनं असं मस्त निसर्गरम्य आमचं किल्ले वसंतगड गाव. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आहे आणि या गावात आता आम्ही मतदानाला निघालेलो आहे. कितीही मतदान वगैरे असलं तरी पोट भरणाऱ्या कामगारांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. हे ऊसतोड कामगार आहेत. ह्यांचं मतदान आता कोण करणार आम्हालाच माहीत नाही, पण हे आमच्या भागामध्ये ऊस तोडण्यासाठी बीड, नगर, नंदुरबार, उस्मानाबाद या भागातून येत असतात. आता आम्ही मतदानाला निघालोय आणि आमचे प्रभू शेठ भेटलेले आहेत. तर काय गर्दी बिर्दी आहे का वर? गर्दी भरपूर आहे. हां जाऊन या. तरी पण मतदानाला जाऊन येतो. गेलंच पाहिजे. आणि आता यांच्या शेजारीच घर आहे. चहा पाजायला लागेल म्हणून हे पळून निघालाय बघा. तसं मला समजा वाटलं आपल्या मतदार केंद्राच्या शेजारीच आमचा. चहा पिऊ शकता तुम्ही. हां ठीक आहे ठीक आहे. अशा पद्धतीनं बघा हे आमचे मित्र आम्हाला म्हणतात जावा. अशा पद्धतीने आहे बघा हे सगळं. ठीक आहे रेकॉर्डच केलं ना तुम्ही. अशा पद्धतीने हे बूथ आहे बघा. बूथ बघा इथं मतदार यादीमध्ये मतदान आमचं आता नाव शोधणार आणि सगळं झालं की बघा इथं वडापाव वगैरे सगळं असतं बरं का इथं. हां नाव सापडलेलं आमचं 788 789 माझा नंबर आहे. 788 789. आता चिठ्ठ्या मिळतील आपल्याला. बघा आता चिठ्ठ्या मिळालेल्या आहेत आणि आता मतदान करायला निघालो. अशा पद्धतीनं आम्ही मतदान केलेलं आहे. ही मराठी शाळा. महाराष्ट्रामध्ये काही घडलं तरी कुठंही झालं तरी शेवटी मतदान ही मराठी शाळेतच करायला लागतं आणि आम्ही मतदान केलेलं आहे. मतदान करून आता निघालेलं आहे आणि आमचे शेजारी बघा हे संदीप काटे आणि आमच्या वहिनी सातारवरनं खास मतदान करायला आलेला आहे. हा सैनिक स्कूलमध्ये असतो आणि वहिनी टीचर आहे त्या. आणि अशा पद्धतीनं मतदान जागृती झाली पाहिजे. मतदानाला सगळ्यांनी आलं पाहिजे. बरोबर ना? हां चला चला चला.